महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरच्या 14 नंबर शाळेजवळ एका व्यक्तीवर रात्रीच्या वेळी 6 ते 7 जणांच्या टोळीकडून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यात बिअरची बॉटल डोक्यात फोडल्याने राहुल खैरनार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुल खैरनार हे उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या 14 नंबर शाळेजवळ राहतात. त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने रात्री 3 वाजता खैरनार यांचा दरवाजा ठोकून पिण्यासाठी पाणी मागितले. राहुल ते बाहेर आले असता त्या तरुणांमध्ये वाद झाले. याच वादातून 6 ते 7 जणांच्या टोळीने बिअरच्या बॉटलने जीवघेणा हल्ला केला. यात राहुल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर खैरनार परिवार भीतीच्या दहशतीखाली वावरत असून पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. एका राहुल खैरनार आम्ही अंबरनाथला गेलो होतो, घरी आलो आणि जेवण वगैरे झालं, आम्ही झोपलो होतो. रात्री 3:30 वाजता आमच्या घरी एक मुलाने दरवाजा ठोकला. सोनू रोहित पगार आहे त्याचं नाव. पाणी मागितलं म्हणून माझा नवरा तिथं गेला, तर तो बोलला नाही मागितलं म्हणून. म्हणजे ही मुलं काय करतात, रात्री 3:30 4 वाजताचे लोकांचे दरवाजे ठोकतात, खोटं नाटक करतात. आम्ही नाही त्यातले हे लोक करतात. मग तेवढ्यात तो सोनू पगारे आला आणि त्याच्यासोबत 4-5 जण होते. मग त्यांना विचारलं, ते माझ्या नवऱ्याला बोलायला लागले, इथं कशाला तू आलास म्हणे. तू पाणी मागलं नाही, मी पाणी नाही मागितलं. तिने दत्तगिरीची भाषा केली माझ्या नवऱ्यासोबत. म्हणे अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तुला ये चल तू गेला उडत असं तसं. मग बाचाबाची झाली. मी घरात आली, मला माहीत नाही. मग हे सगळ्यांनी हे नशेबाज होते, यांनी नशा केली होती, गांजा वगैरे काहीतरी केलं असेल. यांनी नवऱ्याला एवढं मारलं, विटांनी मारलं, लाथाबुक्यांनी मारलं, डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या. एकाकडे चॉपर पण होता त्याच्याकडं आणि मला माहीत नाही, मी घरात होती. मग माझा नवरा धावत पळत तिकडं आला. 3री बाटली तो बिअरची टाकायला लागला माझ्या नवऱ्याच्या डोक्यात. पण समोरचे ते भाऊ होते, त्यांनी वाचवलं. जर त्यांनी वाचवलं नसतं माझा नवरा जागेवरच मेला असता. हा रोहित पगारे, त्याच्यासोबत एक भैया शिंगदाणे म्हणून अशा गावचे 3-4 मुलं आहेत. हे नेहमी, आणि त्या रोहित पगाराच्या घरी नेहमी असं भरपूर मुलं असतात. त्याच्या घरात भरपूर असे अवैध काय कामे, काय धंदे चालू असतात. ते गांजा, ड्रग्स वगैरे, दारूच्या पार्ट्या असतात. सगळे लहान लहान मुलांना त्याने वाईट संगतीला लावले. 7वी-8वीचे मुलं त्याच्या घरात असतात. सगळ्या मुलांना म्हणजे वाईट मार्गाला तो मुलगा लावतो. आणि मला त्यांनी धमकी दिली, जर तू पोलीस स्टेशनला गेलीस तर माझं कोण वाकडं करेल बघून घेईल. 3 महिन्यानंतर मी वापस येणार ना, तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिवंत मारून टाकणार म्हणे, जागेवरच तुला खलास करेल. आणि एकाने तर धमकी दिली की तुझ्या घरी जाऊन टाकेल म्हणून. तुम्ही रस्त्याने तरी दुसरे तरी विचार करून टाकायचा. मला न्याय हवा साहेब. अजूनपर्यंत म्हणजे पोलीस लोक आलेत, पण अजूनपर्यंत त्याच्यावर काही गुन्हा वगैरे काही दाखल झालेला नाही आहे. आणि ते लोक काही घाबरत नाही. ते कसं ते बोलतात, माझी ही ओळख आहे, माझी ती ओळख आहे. ते लोक त्यांची ओळखी दाखवायचा प्रयत्न करताय. डोक्याला जब्बर मारहाण झालेली आहे भरपूर. कानाला पण खूप लागलेले, पोटात मारहाण केलेली, म्हणजे त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. खूप मारहाण झालेली त्यांना. पोलीस आता येतील, आता ते पुढं तर त्यांची स्टेटमेंट वगैरे घेतील, तर समजेल काय ते. मला न्याय हवा. माझ्या नवऱ्याला खूप म्हणजे त्याच्यावर कारण नसताना आमच्यावर अचानक प्रकारे हा प्रकार झालेला आहे. म्हणजे हे लोक गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. हे लोक सगळ्यांना असेच करतात. जर आपण त्यांच्या विरोधात गेलो ना, हे लोक डायरेक्ट मारहाण करतात. आणि माझ्या नवऱ्याला ह्या लोकांपासून जीवाला धोका आहे. माझ्या 2 लहान मुली आहेत. म्हणजे ह्या लोकांनी सगळ्या लोकांसमोर धमकी दिली, तू इथं दिसली तर तू विचार कर, तुझ्या नवऱ्याला आणि तुला जाऊन टाकू म्हणून, तुझ्या घरादारासाठी. मला न्याय हवा. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.